श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी म्हणतात, अनन्यास चिंतयंतो मायेजना पूर्वा उपासाते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेमम वहम्यम. स्वामी म्हणतात की जर मला अनन्य भावाने शरण आलं आणि माझे नित्यनेमाने जर माझी सेवा केली तर त्याचा योगक्षेम आम्ही स्वतः चालवतो, असं स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे. त्यासाठी नित्यसेवा ही खूप गरजेची आहे. नित्यसेवे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय घडू शकतं या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत जो भाग्यवान असेल तोच बघेल, कारण खूप सुंदर अनुभव आहे. अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. आणि तुम्हाला देखील असेच काही अनुभव आले असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही हे अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपला 12 लाख संकल्पित महाराजांचा लाईव्हमध्ये सेवा रात्री 9 वाजता रोज होत असते. त्यामध्ये देखील या उच्च कोटीच्या सेवेत प्रत्येक स्वामी भक्ताने सहभागी व्हा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे. तसे तर स्वामी आयुष्यात आल्यापासून एक आनंदच वेगळा आला आहे आयुष्य जगायला. स्वामी येण्याच्या अगोदर कसं आयुष्य होतं आणि आता कसं आहे याचं जर मी मागं गेली विचार केला तर खरंच खूप कठीण असतं. ज्यावेळेस कुठलाही भगवंत आपल्यासोबत नसतो, पण ज्यावेळेस आपण एखाद्या भगवंताची सेवा करतो त्यावेळेस एक आधार असतो, कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, एक विश्वास असतो की नाही, माझे स्वामी माझे सर्व दुःख दूर करतील. या विश्वासाने प्रत्येक भक्त हा जीवाचं रान करून महाराजांची सेवा करत असतो आणि त्याचे फळ एक दिवस योग्य वेळ आल्यानंतर महाराज देखील देतात. माझ्या आयुष्यात देखील स्वामी भक्तांनो असंच काही घडलं. मी पुण्यातील रहिवासी, माझे नाव सौ ज्योती तांबे. स्वामी भक्तांनो, आज जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. सर्वप्रथम सांगायला आनंद वाटेल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. लहानपणापासून घरामध्ये भक्तीचं वातावरण होतं. आमच्या घरचे वारकरी संप्रदायाची जोडलेले गेलेले माझे वडील हे दर एकादशीला पंढरपूर येथे यात्रेला जात असायचे. माझे आजोबा आजी देखील आमच्या घरामध्ये पांडुरंगाची खूप सेवा व्हायची. त्यामुळे भजन कीर्तनाचा छंद हा लहानपणापासूनच जडलेला होता. पण अशी विशिष्ट देवतेची कुठल्याच सेवा आमच्या घरी कधीच होत नव्हती. पण आमच्या घरी एक औदुंबराचं वृक्ष होतं, त्याच्याजवळच एक बेलाचं झाड आणि एक लिंबाचं झाड उगलेलं होतं आणि तिघंही एकत्र होतं. तिथे माझ्या आजोबांनी खूप मोठा ओटा बांधून महादेवाची पिंड ठेवलेली होती. तिथे रोज सकाळ संध्याकाळ आम्ही दिवा लावत असायचो. तिथे प्रदक्षिणा घालणे आणि तिथेच आम्ही लहानाचं मोठं झालो. त्या झाडाच्या सावलीत खेळून बागडून आम्ही मोठं झालो. तिथेच काही वाटलं खेळायला तर आम्ही तिथेच बसायचो त्या ओट्यावरती आणि तिथेच सर्वजण खेळत असायचो. असं माझं बालपण गेलं. आणि नंतर जेव्हा मी मोठी झाली, लग्नाची वेळ आली, त्यावेळेस माझं लग्न करून देण्यात आलं. लग्न केल्यानंतर मी पुणे येथे आले. माझे मिस्टर हे पुण्याला सर्व्हिसला होते. माझे मिस्टरांसोबत मी आले. 2005 साली माझं लग्न झालं. 2005 साली माझं लग्न झालं. त्यानंतर जिथे लग्न झालं तिथे माझे मिस्टर आणि आम्ही दोघंच राहत होतो, कारण सासूबाईं ते गावी होते आणि माझे मिस्टर इकडे जॉबला असल्यामुळे मला ते लग्न झाल्यानंतर 4-5 महिन्यामध्ये त्यांच्यासोबत घेऊन गेले. आता एकटीच होती आणि मग मला तिथे जवळ आसपास खूप साऱ्या मैत्रिणीही झाल्या होत्या थोड्याच दिवसात, 1-2 महिन्यात. आणि त्यातील एक जी माझी मैत्रीण होती, माझ्या त्या फ्लॅटच्या समोर राहणारी, ती महाराजांची खूप निस्सीम भक्त होती. तिच्या घरामध्ये गेल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळंच काहीतरी वाटायचं, कुठलं तरी देवतेचं अस्तित्व असल्यासारखं वाटायचं. मी तिला खूप वेळेस म्हणायचं, तुमच्या घरामध्ये आलं की खूप थंडावा वाटतो, मन शांती मिळते, खूप छान वाटतं. तर ती मग मला महाराजांविषयी सांगायची, महाराजांचे अनुभव, तिच्या आयुष्यातले इतर भक्तांचे, तुम्ही पण सेवा करा असं ती म्हणायची. आणि मग तेव्हा तिच्या घरी एकदा गुरुचरित्र पारणाची समाप्ती होती. तिने आम्हा दोघांना जोडीला जेवायला बोलवलं होतं.
होतं. तिने आम्हाला वस्त्रदान केलं, जोडीन जेवू घातलं, स्वामींची महाआरती झाली. खूप छान वाटलं आणि मग माझ्याही मनात आलं की आपण देखील ही सेवा करायला पाहिजे. आणि मग मी माझ्या मिस्टरांना म्हटले की मला देखील महाराजांची सेवा करायची आहे, कारण घरामध्ये दिवसभर खूप बोर होतं. तर ते म्हटले ठीक आहे, तुला जसं करायचं तू तसं कर. मग माझ्या मिस्टरांनी गुरुवारीच मला स्वामींची एक छोटीशी मूर्ती आणून दिली. स्वामींचं घरी आगमन झालं. माझ्याकडे देव वगैरे कुठलं काहीच नव्हतं. सर्वप्रथम महाराजांची मूर्ती घरी आली. मग एका पाटावरती वस्त्र अंथरून महाराजांची मूर्ती ठेवली. अभिषेक वगैरे झाला आणि सेवेला सुरुवात झाली. सेवा म्हणजे फार काही नाही, फक्त नामजप आणि 3 अध्याय स्वामीचरित्राचे आणि तारक मंत्र एवढीच सेवा माझी सुरू होती. त्यानंतर 2006 साली मला गर्भधारणा झाली आणि मग माझे 9 महिने हे खूप छान गेले. थोडीफार सेवा वगैरे करून आनंदात सर्व काही व्यवस्थित, कुठेच काही प्रॉब्लेम आला नाही. तर माझे मिस्टर म्हटले की 9वा मंथ मला चालू होणार होता. इकडे जर तुला काही झालं तर इमर्जन्सी असली तर इथं कोणीच नाही, तर मी कामावरती असतो आणि काही झालं तुला तर मग काय करायचं, तू आता माहेरी जा असे माझे मिस्टर बोलले. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग मला त्यांनी माझ्या माहेरी सोडलं. इथे आल्यानंतर मग सर्व व्यवस्थित 9वा महिना माझा भरला. त्यानंतर हॉस्पिटलला मी ॲडमिट झाले. डिलिव्हरीची डेटही दिली होती, त्या डेटला आम्ही ॲडमिट झालो, कारण रिस्क कुठलीच घ्यायची नव्हती आणि डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 दिवसामध्ये तुमची डिलिव्हरी होऊन जाईल. मग आम्ही अगोदरच ॲडमिट झालो आणि 2-3 दिवसात माझी डिलिव्हरी झाली आणि मला मुलगी झाली. स्वामी भक्तांनो, खूप आनंद झाला. सर्वजण खूप आनंदी होते आणि मला जे काही आमचं सरकारी हॉस्पिटल होतं तिथे माझी डिलिव्हरी करण्यात आली होती. आणि तो जो काही वार्ड होता ना, तो वार्ड बघून मला असं वेगळंच वाटायचं, कारण सर्व बायका तिथं जनरल वार्डला. तर मी म्हटलं मला इथे नाही राहायचं. तर मग माझे मिस्टर ते म्हटले की आम्हाला दुसरी सेपरेट रूम पाहिजे आहे, आम्हाला इथे राहायचं नाही. तर मग त्यांनी आम्हाला एक रूम अरेंज करून दिली आणि त्या रूममध्ये आम्हाला घालण्यात आलं. तिथे आम्हाला ठेवलं. त्यानंतर काय झालं की माझ्या आईचं घर तिथून जवळच असल्यामुळे आम्ही तिथे माझी डिलिव्हरी केली होती. मग माझी आई डिलिव्हरी झाली. मी आणि माझी बहीण येणार होती, कारण माझ्या आईला एवढं जमत नाही. तिला पॅरालिसिसचा झटका येऊन गेलेल्यामुळे तिचं थोडंसं तिला चंचलपणा तिच्यामध्ये राहिलेला नाही, तिला एवढं सांभाळता येणार नाही. म्हणून माझी बहीण म्हटली की थोड्या दिवस मी येते म्हणून. माझी बहीण मग डिलिव्हरी झाल्यानंतर येणार होती. दुपारची वेळ होती आणि त्यावेळेस काय झालं की मला तिथे असं कोणीतरी माझ्या तिथे असल्याचा भास व्हायचा. कोणी इकडून तिकडून पळाल्यासारखं वाटायचं, कोणी माझ्या मागे आहे असं मला भासायचं. असं खूप विचित्र आवाज यायला लागले आणि नेमकी काय झालं की माझी आई म्हटली की मी आता घर जवळ आहे तर तुला खाण्यासाठी डब्बा आणि थोडेसे कपडे वगैरे आणखी घेऊन येते म्हणे आपल्यासाठी. तोपर्यंत माझी बहीणही येणार होती. तिला कॉल केला तर ती म्हणे हो मी 5-10 मिनटामध्ये पोचत आहे, तू जा म्हणे घरी. माझ्या आईला ती असं सांगितलं. तर माझी आई घरी गेली. घरी गेल्यानंतर मग आता मी आणि माझं बाळ आम्ही दोघंच तिथे होतो. त्यावेळेस मला प्रचंड असं इतका भयानक वास येऊ लागला आणि माझी बहीण नेमकं ट्रॅफिकमध्ये अडकली. तीही येऊ शकली नाही. तिला फोन केला तर ती म्हणे मला मी ट्रॅफिकमध्ये खूप अडकली आहे इथे ॲक्सिडेंट झाल्यामुळे, तर मला यायला उशीर लागेल म्हणे. 2 तास म्हणजे किती लागेल मला सांगता येत नाही. तर मग मी आईला काही फोन केलाच नाही की म्हटलं आई धावत पळत पुन्हा येईल गडबडीमध्ये. तर मग आई गेली. मी म्हटलं मी काय सांभाळू शकते, कारण नॉर्मल डिलेवरी माझी झालेली होती आणि मला प्रचंड तिथे उग्र वास येऊ लागला आणि कशी कुठला तरी आवाज यायचा. मला वाटलं तिथे खिडकी आहे, त्या खिडकीतून वास येत असेल. मग मी खिडकी वगैरे बंद केली आणि त्यानंतर कोणीतरी माझ्या पाठीमागे आहे आणि मला ते असं हवा कशी येऊन जाते तशी माझ्या कानाजवळ येऊन स्पर्श करून मला जायचं. मला खूप असं वेगळंच विचित्र वाटू लागलं. मग माझी आई बहीण नंतर दुपारी आल्या जवळपास 4-5 वाजता. त्यावेळेस माझ्या आईला मी म्हटलं की अगं चित्र वाटतंय, खूप असं वास येतोय आणि कसं तरीच होत आहे, माझं मन असं विचित्र झालं आहे, मला काहीच कळत नाही काय होतंय. तर माझी बहीण म्हटली का अगं पहिली डिलेवरी आहे तर तू खूप थकलेली आहे, त्यामुळे असं होतं, तू शांत झोप, काहीच होणार नाही असं ती मला म्हटली. त्यानंतर आई माझी संध्याकाळी आली. माझी बहीण घरी गेली आणि आई आली. आईने डब्बा वगैरे सर्व काही घेऊन आली आणि त्या दिवशी नेमकं आईने माझ्यासाठी नॉनव्हेज घेऊन आली.
आई नॉनव्हेज घेऊन आली. आईने ऑमलेट वगैरे करून आणलं, नॉनव्हेजची भाजी करून आणली आणि त्यानंतर मग आई म्हटले की आता तू जेवण करून घे, कारण बाळाला दूध पाहिजे असतं, त्यामुळे तू जेवण कर म्हणे. आणि आईने पातळ ही काहीतरी आणलं होतं. त्यानंतर मग मी जेवायला बसली. ज्या क्षणी मी जेवायला बसली ना, त्या क्षणी मला माझ्या अंगामध्ये कोणीतरी गेल्यासारखं झालं, असं जाणवलं. मी अशी ताठ झाली, माझे डोळे असे खूप रागाने झाले आणि मग मी आईकडे बघितलं आणि तू त्या बाळाला बघ, असं मी जोरात तिला म्हटले. मी आत्तापर्यंत माझ्या आईला कधीही अशी बोलली नाही. आईला ते थोडं विचित्र वाटलं की ही माझ्याशी असं काय वागत आहे. तर मी ते नॉनव्हेज खायला बसली. 2-3 घास खाल्ले. माझ्या मनामध्ये खूप सारे विचार येऊ लागले की मी काय करत होती हे मलाच कळत नव्हते. मी कधी रडायची, कधी हसायची. खूप विचित्र विचित्र गोष्टी माझ्यासोबत घडू लागल्या. मी बाळाकडे सुद्धा बघत नव्हती आणि मला म्हणू लागले की मला आत्महत्या करायची आहे आणि त्या बाळाला घ्यायचं नाही, असं मला वाटायचं. बाळाला घ्यायचं नाही, ते विचित्र वाटलं. माझी आई खूप घाबरली. काही करावं काही कळेना. माझी आई बाळाला घेऊन बाहेर गेली. सिस्टरांना बोलून आणलं की तर सिस्टरांनी BP वगैरे चेक केला. तर सिस्टर म्हटल्या BP थोडासा वाढलेला आहे, तुम्ही झोपा म्हणे, टेन्शन घेऊ नका ताई. पण मला काही झोप येत नव्हती. माझं मन एकदम विचित्र झालेलं होतं. काय होत होतं माझ्यासोबत मलाच कळत नव्हतं. मी खूप श्री स्वामी समर्थ म्हणायचाही प्रयत्न करत होते, पण माझ्या तोंडातून ते शब्दच फुटत नव्हते. मी पूर्णपणे स्तब्ध झाल्यासारखी, कोणीतरी माझ्यावरती कंट्रोल करत आहे असं मला वाटत होतं. मला बाळालाही खूप घेऊ वाटायचं, पण मी बाळापर्यंत देखील जाऊ शकत नव्हती. त्याच्याकडे सुद्धा बघत नव्हती. एकटी एकटीच रडत होती, एकटी एकटीच हसत होती. हे प्रकार बघितल्यानंतर माझ्या आईने काय केलं, माझ्या पप्पांना कॉल केला आणि मग माझ्या पप्पांना सांगितलं की जे औदुंबर आहे आपल्या घरचं, त्या औदुंबराखालची विभूती जी आहे ती विभूती लवकर घेऊन या, असं आईने कॉल करून सांगितलं. आणि मग बाहेरून माझी आई जेव्हा आतमध्ये आले, मी माझ्या आईला म्हणते की कुणाला कॉल केला होता आणि काय तू विभूती सांगते काय, इथपर्यंत ती मी येऊच देणार नाही, असं मी माझ्या आईला जोरात बोलली. माझी आई आणखी घाबरली आणि मग आई म्हटली की काहीतरी हा वेगळाच प्रकार आहे, काहीतरी घडत आहे. आणि त्यानंतर मग माझे वडील विभूती घेऊन येऊ लागले. त्यावेळेस माझे वडील नेमकं आमच्या त्या रस्त्यामध्ये स्मशान होतं, त्या स्मशानातून माझे वडील येत होते आणि माझे वडील नेमकं स्मशानामध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला. स्मशानाजवळच त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ते पडले आणि त्यांच्याही गुडघ्याला हाताला प्रचंड लागलं, पण त्या विभूतीमुळे माझे वडील हे वाचले आणि मग तेही घेऊन आले. पण फ्रॅक्चर वगैरे त्यांचं काही झालं नाही. खरचटलं होतं, खूप लागलं होतं. माझ्या वडिलांना यायला जवळपास 11-12 रात्रीचे वाजले होते. माझे वडील आले आणि मग त्यांनी सांगितलं की मी खूप जोरामध्ये तिथे पडलो, मला लागलं. आई खूप घाबरली. आई म्हणे की ही मला अगोदरच म्हटली होती की ती येऊ देणार नाही, काहीतरी आहे. आणि विभूती लावायच्या वेळेस मला प्रचंड त्रास होत होता. मी ती लावूच देत नव्हते, इकडे तिकडे पळत होते. मग माझ्या वडिलांनी मला पॅक धरलं. आईने ती विभूती मला लावली. त्यानंतर थोडंसं मला बरं वाटलं आणि मग मी शांत झोपी गेले. रात्री 1-2 वाजता मी झोपली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सिस्टरांना माझे वडिलांनी ते म्हटले की आम्हाला इथे थांबायचं नाही, आम्हाला जनरल वॉर्डला तुम्ही शिफ्ट करा, असं सांगितलं. या रूममध्ये आम्हाला थांबायचं नाही, इथं एकटीच आहे ती, त्यामुळे तिला करमत नाही. आता त्यांना काय सांगणार, म्हणून त्यांना असं सांगितलं. आणि मग त्यानंतर आम्हाला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. नॉर्मल डिलेव्हरी होती, त्यामुळे तिसऱ्या दिवशी आम्हाला सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. घरी आल्यानंतर ज्यावेळेस जेवायच्या वेळेस असं व्हायचं, त्याच वेळेस मला पुन्हा तोच त्रास होऊ लागला होता. खूप त्रास व्हायचा. घरचे म्हटले की आता 1.25 महिना कुणाला दाखवता येणार नाही, कुठे जाता येणार नाही, काय करावं. माझ्या बाळाला दूधसुद्धा नव्हतं. माझं बाळ वरच्या दुधावरती त्याला माझी आई दूध पाजत होती. माझ्याकडे देण्याची सर्वांना भीती वाटत होती. आणि रात्री मला स्वप्न पडायचं की तू आत्महत्या कर, नाहीतर मी तुझ्या बाळाचा बळी देईन. माझ्यासमोर ते बाळ काटलं जायचं, तिचं मुंडकं तोडलं जायचं, हात तोडले जायचं, असे विचित्र स्वप्न पडून मी खूप घाबरून उठायची. मला काय होत होतं मला काहीच कळत नव्हतं. त्यावेळेस मी महाराजांना म्हटलं की स्वामी, माझ्यासोबत हे काय होत आहे. मी स्वामींचं नामस्मरण करायचा खूप प्रयत्न करायची. त्यानंतर महाराजांचा मग मी तारक मंत्र, महाराजांचा मंत्र मोबाईलमध्ये लावू लागली. मोबाईलमध्ये ऐकत होती. स्वामींना म्हटलं, स्वामी, मी एक दिवस जरी तुमची मनापासून सेवा केली असेल ना, तर कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहे. मला किती भयानक त्रास होत आहे. मला माझ्या बाळाला घेण्याची खूप इच्छा आहे, पण माझ्यावरती हा त्रास होतोय. या त्रासातून मला बाहेर काढा, काय होतंय, काहीतरी मार्ग दाखवा, अशी कळकळून स्वामींना विनंती केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं,
की आमच्या घरी जे ज्येष्ठ सेवेकरी आहे, खूप म्हणजे कधी आमच्या घरी येणं जाणं त्यांचं असतं, पण अगोदर आम्हाला काही माहीत नव्हतं की हे महाराजांचे सेवेकरी आहे. ते खूप वर्षापासूनचे महाराजांचे सेवेकरी आहे. त्यांना सर्व सेवा वगैरे सर्व काही माहिती आहे. ते असंच भेटण्यासाठी आमच्या घरी वडिलांना भेटण्यासाठी घरी आले होते आणि घरी आल्यानंतर मग असंच बोलता बोलता महाराजांचा विषय निघाला. ज्यावेळेस महाराजांचा विषय निघाला आणि मग त्यांना माझ्या वडिलांनी सांगितलं की थोडंसं असं असं होतं आहे म्हणून. मग ते म्हटले की तिला बोलवा. मग मला बोलवलं. त्यांनी विचारलं नेमकी काय होतं, तर मी सांगितलं की मला असा असा त्रास होतो म्हटलं, रोज रात्री संध्याकाळी असं होतं. तर त्यांनी माझ्याकडे बघितल्याबरोबर ते म्हटले की हिला बाहेरचं झालेलं आहे म्हणे, बाहेरचं काहीतरी लागलेलं आहे, हिच्यावरती हिला उतारे वगैरे करावे लागतील असं त्यांनी सांगितलं आणि हिच्यावर सेवा देखील तुम्हा करा म्हणे. असं म्हटल्यानंतर गुरुचरित्र पारायण घरामध्ये लावा. आता पण मग विटाळ होता घरात, ती गुरुचरित्र पारायण ही करू शकत नव्हतं. मग ते म्हटले की तुम्ही एक काम करा, मठामध्ये गुरुचरित्र पारायण करा आणि त्याची जी विभूती आहे ती विभूती घरी घेऊन या, नाहीतर तुमचं जे औदुंबर वृक्ष आहे बाहेर त्या औदुंबराखाली केलं तर सर्वात उत्तम असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझ्यावरती नारळ उतारा, दुसरे जे काही उतारे होते ते सर्व काही उतारे, डांगर उतारा वगैरे ते उतारे करायला लावले आणि उतारे केले. माझे वडील लगेच पारायणासाठी दुसऱ्याच दिवशी बसले आणि मग आमच्या घरचं माझ्या वडिलांना खाणं पिणं चालत नव्हतं, कारण माझं विटाळामुळं घरात चालणं नव्हतं. मग त्यांनी स्वतः मग बाहेर एक शेगडी हे घेऊन स्वतः त्यांनी अन्न बनवून खाल्लं. 7 दिवस घरामध्ये खाल्लं नाही. बोरवरचं पाणी ते आणायचे, बाहेरच त्यांच्यापुरतं करून खायचे. नवीन सामान विकत आणलं होतं असं माझे वडील ते करू लागले. त्यानंतर त्यांनी ते पारायण केलं आणि रोज विभूती मला लावू लागले आणि 7 दिवसाच्या पारायणामध्ये माझा जो काही त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला. त्रास पूर्ण बरा झाला आणि त्यानंतर मग मला काहीच होत नव्हतं. एकदम शांत झोप लागत होती. माझी बाळाला मी घेत होती. सर्व काही व्यवस्थित झालं होतं आणि या दरम्यानमध्ये मला जे दूध येत नव्हतं ते दूधसुद्धा मला देऊ लागलं. सर्व काही व्यवस्थित झालं. त्यानंतर मग आम्ही खूप दिवसानंतर जेव्हा 6 महिने झाले माझं बाळ, मी इकडे आली, पुण्याला आली आणि इथे मग महाराजांची सेवा वगैरे सुरूच झाली. पुन्हा इकडं आल्यावर मला त्रास थोडासा जाणवायला लागला. त्यावेळेस माझ्या आईला म्हटलं की मला पुन्हा थोडासा त्रास होत आहे. तर मग ते म्हटले की आता आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊया. म्हणून आम्ही धनकवडीला जाण्याचं ठरवलं. मग आम्ही धनकवडीच्या मठामध्ये गेलो. तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर माझ्याकडे बघून सर्व म्हणजे तिथे जे होते ते म्हटले की तुम्हाला जी तुमची डिलेवरी झाली ना म्हणे, तिथे एक बाई गेली होती म्हणे. डिलेवरीमध्येच ती वारल्यामुळे तिची जी बाळाची इच्छा होती ते बाळाची इच्छा तिची अधुरी राहिली, त्यामुळे ती तुमच्या मागे लागलेली होती म्हणे. तिला तुम्हाला न्यायचंच होतं, पण स्वामींची खूप मोठी तुमच्यावरती जी कृपा होती ना म्हणे, स्वामींच्या गुरु कृपेमुळे, स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही वाचला आहात. स्वामींमुळे तुम्ही वाचला आहात. स्वामी जर नसते तर तुम्हाला ती घेऊनच गेली असते. असे शब्द ऐकल्यानंतर मला खूप अंगावरती माझ्या थरारून काटा आला. मी तर काहीच स्वामींचं करत नव्हती. फक्त 3 अध्याय 11 माळी करायची. त्या सेवेने सुद्धा स्वामी माझ्या मदतीला धावून आले. माझ्यावरचं एवढं मोठं संकट स्वामीने दूर केलं. त्या क्षणापासून मी महाराजांना कधीच सोडलं नाही. मी खूप सेवा करू लागले. घरामध्ये खूप सेवा वाढवल्या आणि त्यानंतर मी जेव्हा सेवा वाढवल्या, मी पुन्हा इकडे पुण्याला देखील गुरुचरित्र पारायण केलं. त्यानंतर नवनाथ पारायण केलं आणि जो काही त्रास होता त्यानंतर मला कधीही तो त्रास झाला नाही. माझा तो त्रास पूर्णपणे बंद झाला. स्वामी भक्तांनो, आपण म्हणतो की काही नसतं, हे सर्व अंधश्रद्धा आहे, पण मीही असंच तुमच्यासारखं म्हणायची की असं काहीच प्रकार नसतो, असं काहीच नाही. पण ज्यावेळेस माझ्यावरती आलं ते संकट, जेव्हा मी स्वतः हे अनुभवलं त्यावेळेस कळालं की नाही, खरंच हे असतं, हे खोटं नसतं. ज्याप्रमाणे देवाचं अस्तित्व असतं त्याचप्रमाणे या योनीचं देखील अस्तित्व असतं, हे देखील असतात. असा भयानक त्रास मला हे झाला आणि याच्यातून मी खूप शिकले की खरंच देवाशिवाय कोणीच नाही. जर देवाचं आपण थोडं देखील करत असलो, महाराजांची सेवेत असलो, तर महाराज जेव्हा आपल्यावरती संकट येतात त्या सेवेचं फळ आपल्याला देत असतात. मला त्यांनी या मोठ्या संकटातून बाहेर काढलं. मी त्यांची खूप ऋणी आहे. आयुष्यभर मी त्यांची सेवा केली तरी हे ऋण मी फेडू शकत नाही, कारण आज मी स्वतःला गमावलं असतं आणि माझ्या बाळाला देखील मी गमावलं असतं.
असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. खरंच अंगावरती शहारे उभे राहिले. अशक्य ही शक्य करतील स्वामी, या वाक्याची प्रचिती आली. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.